बसून घ्या, समोरासमोर घ्या, जवळून घ्या, म्हणजे आवाज जवळ घ्या, एकदम जवळ. जय भीम, नमो बुद्धाय. आज 18 जून 2024 दुपारी 1:30 वाजल्यापासून मी या ठिकाणी उपोषणाला, आमरण उपोषणाला बसलेलो आहे. हे पवई हिरानंदानी या ठिकाणचं बुद्धविहार आहे आणि हा बुद्धविहार परिसर आहे. कसलंही मनाई आदेश नसताना पोलिसांनी तिथे बॅरिकेड लावलेले आहेत. हजारो लोक बाहेर उभे आहेत आणि त्यांना आतमध्ये येऊ दिलं जात नाही. या ठिकाणचे इंटरनेटही बंद करण्यात आलेलं आहे, जेणेकरून आम्ही फेसबुकवरनं ही माहिती लोकांपर्यंत जाऊ नये अशा पद्धतीने. आणि म्हणून मी मुंबईच्या आणि लगतच्या बौद्धांना विनंती करणार आहे की या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थितीत या ठिकाणी यावं आणि पोलिसांना एकच प्रश्न विचारावा की या विहारात जाण्यासाठी कोर्टाने कोणती मनाई आदेश दिलेला आहे का. कारण बाहेर बघा, मी कॅमेरा जरा शिफ्ट करा, मागे घ्या, पोलीस छावणी बघा कशा पद्धतीने. अशा पद्धतीने बुद्धविहाराच्या या परिसरामध्ये पोलीस म्हणजे ज्या ठिकाणी अहिंसा राबवली जाते त्या ठिकाणी पोलीस इथे रायफल घेऊन उभे आहेत, शूजमध्ये आहेत, बुटांमध्ये आहेत आणि या पवित्र स्थळाचं जी काही रिस्पेक्ट आहे तो पूर्ण संपवण्यात आलेला आहे. आणि म्हणून मी मुंबईच्या जवळच्या सगळ्यांना आणि महाराष्ट्रभरातल्या बौद्धांना आवाहन करणार आहे की आज हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे. आंदोलन 2-3 कारणांसाठी आहे. पहिलं कारण की BMCला कसलेही अधिकार नसताना पावसाच्या सुरुवातीला यांनी 750 कुटुंबियांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत, जमीनदोस्त केलेली आहेत. तो अधिकार उपजिल्हाधिकारी निष्कासन विभागाचा असतानाही BMCच्या अधिकाऱ्यानं हे काम केलेलं आहे. त्यामुळे पहिली मागणी आमची आहे की BMCच्या ज्या अधिकाऱ्याच्या सहीने हे काम झालेलं आहे त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा. दुसरी की या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन BMCने मागण्यात आलं होतं आणि पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर दगडफेक झाली, मिरची फेकण्यात आली. आम्ही त्याच्यावर कोणत्याही गुन्हेगाराला सोडा म्हणून विनंती करत नाही आहोत, परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने लोकांना मारहाण केलेली आहे, गर्भवती स्त्रीचा एका गर्भपात झालेला आहे, 10 वर्षाच्या मुलांना मारलेलं आहे, 70-80 वर्षाच्या मुलांना मारलेलं आहे. आणि म्हणून ज्याच्या नेतृत्वात हे अशा पद्धतीने बेदम मारहाण झालेली आहे त्या सिनियर PIsला निलंबित करून त्याच्यावरही ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार हा गुन्हा दाखल व्हावा, ही आमची दुसरी मागणी आहे. आणि तिसरी मागणी की 750 घरं यांनी या ठिकाणी उद्ध्वस्त केलेली आहे, त्या 750 कुटुंबियांचं पुनर्वसन झालं पाहिजे. मुंबईच्याच आमची पहिली मागणी असणार आहे की त्याच ठिकाणी जर हिरानंदानीला त्या ठिकाणी अलिशान टावर बांधायचं असेल तर शेजारीच या 750 कुटुंबियांसाठी एखादी SRE सारखी इमारत बांधून द्यावी. अन्यथा त्याच दर्जाची मुंबईमध्ये कुठेही त्यांना पक्कं घर या पावसाळ्यामध्येच बांधून देण्यात यावं. या 3 मागण्यांसाठी मी आमरण उपोषण करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही, अशी माझी भूमिका आहे. ही भूमिका सर्वांना ज्ञात व्हावी याकरिता मी हा व्हिडिओ करत आहे. जय भीम, नमो बुद्धाय.